तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार आणि मला पूजा मांडायची होती, पण मी काल साहित्यच आणलं नव्हतं. तर चला म्हटलं आधी सामान पूजेचं घेऊन यावं. सकाळी माझं आवरून घेतलं, घरातली कामं आवरली आणि आता मी पूजेचं साहित्य आणायला निघाले होते. तर पूजेचं साहित्य पण आणायचं होतं मला आणि गुड्डूच्या शाळेत आणि सौरभच्या शाळेत पण आज मीटिंग होते. पण गुड्डूच्याला वेळ भेटला नाही जायला, उशिरा गेले. पण आधी सौरभच्या क्लासमध्ये गेले. क्लास तर संपला होत, सुट्टी झाली होती त्याची, पण माझं थोडंसं काम होतं त्यामुळं काय गेले होते. क्लासच्या मॅडमला भेटून आले आणि इथंच आता भाजी मंडई आहे. तर इथं छान असा भाजीपाला भेटतो आणि आता दुपार असल्यामुळं गर्दी कमी आहे. संध्याकाळी तर खूप गर्दी असते आणि ह्या भाजीवाले आहेत ते माझ्या मैत्रीण आहेत. मी एकाच ठिकाणी सगळा भाजीपाला घेते आणि त्यांनी अजून भाजी पण लावली नाही. त्यांच्याकडून भाजी घेतली आणि मला थोड्या पालेभाज्या घ्यायच्या होत्या, त्याही घेतल्या. आणि त्यानंतर आता म्हटलं चला पूजेचं साहित्य घेऊया. आणि हे पूजेचं साहित्य इथं खूप छान असे मूर्त्या भेटतात, टोप भेटतात. पण मी पहिल्या दिवशी मुखवटा देवीचा घेतला होता म्हणून आज घेतला नाही, फक्त फुलं आणि फळाचा वाटा ते घेतला. त्यानंतर आता मला घरी जायचं आहे, तर सगळं साहित्य घेतलं आणि मी घरी निघाले. तर आमच्या गुड्डूला खूप असं नारळ पाणी आवडतं आणि त्यामुळे इथं नारळ पाणी भेटतं छान. तर मी पहिल्या आधी आमच्या दोघांसाठी पण नारळ पाणी घेतलं आणि मी पूजा मांडली नव्हती, त्यामुळे मला आता घरी जाऊन पूजाही मांडायची होती. तर घरी आले आणि पूजा मांडाय घेतली. तर ही रांगोळी आहे ना खूप छान आहे आणि आता ही ऑनलाईनही भेटते. मी रेडीमेड माझ्या मैत्रिणीकडून घेतली होती आणि ही घरात पसरत नाही. आपण दुसऱ्या रांगोळ्या जर काढल्या तर सगळ्या घरात पायाला चिकटतात आणि ही रांगोळी आपण खूप दिवस ही वापरू शकतो आणि खूप छान आहे. तर मला मार्गशीर्ष गुरुवार नसले तरी असे ही कायमचे गुरुवार असतात दत्तगुरू महाराजांचे आणि मी त्यांची ही पूजा करून घेतली आणि हार लावून घेतले फोटोला आणलेले आणि छान अशी पूजा झाली. पूजा झाल्यावर खूप असं प्रसन्न वाटतं आणि हे 3रा गुरुवार आहे. त्यानंतर कहाणी वाचून घेतली आणि आता संध्याकाळी आरती करायची होती. पण आता मी ज्या भाज्या आणल्या होत्या त्या साफ करून घ्यायच्या होत्या, तर सगळ्या अशा भाज्या साफ करून ठेवून दिल्या. आणि आज पदार्थ संध्याकाळी तर खूप होते, काही पार्सल आले होते आणि मी काही बनवले होते. तर छान अशी माझी थाळी ही रेडी आहे. तर त्यानंतर मी रील स्क्रोल करत होते असेच आणि आमच्या गावातल्या एका मुलीला होम मिनिस्टरचा पहिला मान भेटला होता आणि हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं आणि तिचं पूर्ण झालं. तर मलाच खूप पाहून आनंद झाला की तिला हा होम मिनिस्टरचा मान भेटला आहे आणि तिलाही माझ्यातर्फे कॉंग्रॅच्युलेशन. तर चला असा गेला आजचा दिवस आणि गुरुवार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.